राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सध्या सुरू आहे आणि आज आपण आहोत विधान भवन परिसरात। एकूणच आजच्या दिवसभरातल्या घडामोडी पाहायला गेल्या तर आज दिवसभरात खूप राजकीय घडामोडी या घडल्या। विधानसभा सभागृहात देखील काही मुद्दे खूप चर्चेत आले। त्यानंतर राज्यसभेच्या उमेदवारीसाठी आज अंतिम मुदत होती आणि त्यानंतर ही उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्यात आला। एकूणच या सगळ्या विषयांसंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी या आपल्याला घडताना दिसतात। एकीकडे राज्यसभेच्या उमेदवारीसाठी आज अर्ज दाखल करण्यात आले। आज 5 मार्च रोजी राज्यसभा उमेदवारी ची अर्ज दाखल करण्याची ही शेवटची मुदत होती। भाजपकडून 4, शिंदे गटाकडून 1 तर अजित पवार गटाकडून 1 असे उमेदवार हे राज्यसभेसाठी जाणार आहेत। तसेच मवियाकडून हा 1 उमेदवार देण्यात आलाय। मवियाकडून शरद पवारांना ही संधी देण्यात आली आहे। याआधी मवियामधून एकमत होत नसल्याने खूप चर्चा रंगली होती की मवियामधून शरद पवारांना संधी दिली जाईल की नाही, कारण काँग्रेस पक्ष देखील तितकाच या जागेसाठी आग्रही होता आणि शिवसेना ठाकरे गट देखील या जागेसाठी आग्रही होता। त्यामुळे एकूणच एकमत होत नसल्याने आज शेवटच्या दिवशी शरद पवारांना ही संधी दिली गेली आहे। तर त्याचप्रमाणे दुसरीकडे पाहायला गेलं तर महायुतीमध्ये भाजपने देखील 4 उमेदवार त्यांचे राज्यसभेसाठी दिलेले आहेत। तर शिवसेना शिंदे गटाने 1 उमेदवार दिलाय, जे आहे ज्योती वाघमारे, आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने पार्थ पवार यांना राज्यसभेसाठी संधी दिली आहे। आज एकूणच पाहायला गेलं तर सकाळी हे अर्ज दाखल करण्यात आले। विधान भवन परिसरात हे अर्ज दाखल करण्यात आले आणि प्रत्येक पक्षाकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर हे जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनी देखील आज उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांनी देखील मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजपने देखील आणि शिवसेना शिंदे गटाने देखील मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। तर हा झाला राज्यसभेचा भाग। दुसरा भाग पाहायला गेलं ते म्हणजे अजित पवारांचं मृत्यू प्रकरण। अजित पवारांचा हा घात होता की अपघात होता याबाबत अजूनही शंका उपस्थित केल्या जातात। सत्ताधारी तसेच विरोधकांकडून देखील सातत्यानं याबद्दलचे आरोप होतात। रोहित पवार अजित पवारांच्या मृत्यूनंतरच रोहित पवारांनी याबद्दलचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केली आणि सातत्यानं आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन डीजीसीएच्या अहवालाबाबत आपल्या काय त्रुटी आहेत त्यामध्ये हे सांगितलं होतं आणि काल देखील रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन डीजीसीएच्या अहवालाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या। तर काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची अजित पवार गटातील 20 आमदारांनी भेट घेतली आहे आणि याबाबतची अजित पवारांच्या अपघाताबाबतची सखोल चौकशी व्हावी असं त्यांनी म्हटलंय। एकूणच पाहायला गेलं तर विरोधक तसेच सत्ताधारी देखील अजित पवारांच्या अपघाताबाबत सातत्यानं प्रश्न उपस्थित करतायत, पण अजूनही या सगळ्या प्रकरणाला अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला अजून तसा वेग मिळालेला नाहीये। यावरून हे असं सगळं दिसून येतंय। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर संजय राऊत म्हणा किंवा मोठमोठे नेते यांनी देखील अजित पवारांच्या अपघाताबाबत मोठं वक्तव्य केलंय। तर काल रोहित पवारांनी उद्धव ठाकरेंची देखील भेट घेतली। रोहित पवारांनी त्याआधी राज ठाकरेंची भेट घेतली, नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतली आणि काल आमदार रोहित पवारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या अहवालाबाबत आणि एकूणच अजित पवारांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करून काही पाठिंबा मिळवण्याचं काम हे काल त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीतून केलं आणि त्यानंतर देखील उद्धव ठाकरेंची भेट घेऊन रोहित पवारांनी या प्रकरणाला गती मिळावी अशी मागणी केली आहे। तर दुसरा हा रोहित पवारांचा मुद्दा होता, ज्यांनी अपघात प्रकरणाची चौकशी केली। तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सभागृहातलं कामकाज। आज सभागृहात देखील महत्वाचे मुद्दे मांडले गेले। एकूणच राज्याचा अर्थसंकल्प असो, उद्या राज्याचा अर्थसंकल्प हे सादर होणार आहे, त्यानंतर बऱ्याच प्रकरणाला गती मिळणार आहे। एकूणच अर्थसंकल्प असो किंवा अधिकचे काही मुद्दे या सगळ्यावर आज चर्चा झाली। एकूणच अजित पवारांचा अपघात तसेच राज्यसभेची उमेदवारी या सगळ्या गोष्टींमुळे आजचा दिवस हा गाजून गेला होता। विधान भवनात या आजची उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्यात आले, त्यानंतर मोठमोठं शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं। एकूणच या सगळ्याची पार्श्वभूमी पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच काही महत्त्वाचे बदल घडणारे हे निश्चितच आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळेल
मिळेल हे देखील यावरून स्पष्ट होतंय. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्सवरून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.